लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाटेला 17 जागा आल्या। त्यापैकी किती जागांवरती काँग्रेसचा विजय होणार याचा अंदाज शरद पवार यांनी जळगावच्या प्रचार दौऱ्यावेळी वर्तवलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय हेच या व्हिडिओतून आपल्याला जाणून घ्यायचंय। काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे। काँग्रेसच्या वाटेला महाविकास आघाडीकडून 17 जागा आल्यात। त्यात कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज हे काँग्रेस म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संजय मंडलिक शिंदे गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत। इथे विजय सोपा समजला जातोय। इथे शाहू महाराजांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे। सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदेंचा पराभव झाला असता पण मोहिते पाटील घराणं महाविकास आघाडीकडे आल्यानं फक्त सोलापुरातच नाही तर माढ्यातही मवियाचा उमेदवार जिंकणार आहे। त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे या राम सातपुते यांचा पराभव करतील असा अंदाज आहे। अमरावती मतदारसंघात बळवंत वानखेडे काँग्रेस म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरुद्ध नवनीत राणा भाजप महायुतीच्या उमेदवार आहेत। यात नवनीत राणांचा पराभव होईल त्याची काही कारणं आहेत। अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली। अनेकांनी यावरती नाराजी व्यक्त केली। त्यामुळे या मतदारसंघातून बळवंत वानखेडे यांचा विजय होणार हे जवळजवळ स्पष्ट आहे। नंदुरबारचा इतिहास पाहायचा झाला तर या ठिकाणी हा काँग्रेसचा गड पण काँग्रेसने स्वतःच्याच हाताने तो घालवलाय असं म्हणावं लागेल। तरी सुद्धा काँग्रेसची इथे ताकद आहे। आदिवासी समाज गेम चेंजर आहे आणि सध्या तो काँग्रेसला मदत करताना दिसतोय। त्यामुळे केसी पाडवी भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा पराभव करताना दिसतायत। नागपूर लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळेल। भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विकास ठाकरे अशी लढत असणार आहे। जालना मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळेल। मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे रावसाहेब दानवेंना विजय कठीण जाणार आहे, कारण त्यांच्यासमोर काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांचं आव्हान असणार आहे। पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार वसंत मोरे अशी ही तिरंगी लढत असणार आहे। वसंत मोरेंमुळे मराठा मतदानात विभाजन झालं तर धनगर विजयी होण्याची शक्यता आहे, कारण ते ओबीसी आहे। त्यामुळे ओबीसींचा एक गठ्ठा मतदान त्यांना होईल। त्यामुळे पुण्यात तरी वंचित मूळ काँग्रेसचा नुकसान नाही तर फायदा होताना दिसतोय। अर्थात मराठा मतांचे विभाजन नाही झालं तर पुण्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल। लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपचे सिटिंग खासदार सुधाकर शृंगारे अशी लढत आहे। देशमुख पवार यंदा कामाला लागले त्यामुळे इथं काटेकी टक्कर असणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे असा सामना होणार आहे आणि या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। गडचिरोली चिमूरमध्ये नामदेव किरसाण विरुद्ध भाजपच्या अशोक नेते तिथे आदिवासी मते निर्माण करतील, कारण की इथलं मत पाहता आदिवासींचा सध्याचा ओढा पाहता या ठिकाणी सुद्धा चुरशीची लढत असणार आहे। रामटेक या ठिकाणी श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदे गटाचे राजू पारवे असा सामना असणार आहे। या दोघांमध्ये सुद्धा काटेकी टक्कर असणार आहे असं दिसतंय। आणि महत्वाचा समजला जाणारा मतदारसंघ म्हणजेच अकोला। अकोलामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील अशी या ठिकाणी ही लढत असणार आहे। इथे काटेकी टक्कर असणार आहे। तर इकडे चंद्रपूरमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर या उमेदवार असणार आहेत। इथे चुरशीची लढत असणार आहे। तसेच नांदेड, धुळे, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य अशा ठिकाणी भाजपचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर शरद पवार यांनी असा अंदाज दर्शवलाय की गेल्या वेळेचं चित्र आणि आत्ताचं चित्र वेगळं आहे। त्यात जमीन आसमानचा फरक आहे। काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला म्हणजे शरद पवार गटाला 8 ते 9 सुद्धा जागा मिळू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।